चला तो मैत्रिणींनो, आज आपण काहीतरी नवीन बघूया। तर आज बघा मी एक ब्लाउज पीसचा तुकडा घेतला होता आणि त्याला गव्हाच्या गोणीचा वापर करून अतिशय सुंदरसं एक छोटीशी वस्तू बनवणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवर माझं मेजरमेंट बघू शकतात। तर अशा पद्धतीने मी चौकोनी आकाराचं एक मेजरमेंट घेतलेलं होतं आणि त्याला लाइनिंग केलेले आहे, रेषा मारून घेतलेले आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केला होता। तर खाली तुम्हाला अस्तर घ्यायचं आहे। ही जी वरची जी बाजू आहे तिथे एका प्रकारे आपल्याला एक चेनचा वापर करायचा आहे। चेन तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात। माझ्याकडे काळ्या रंगाची होती, मी काळ्या रंगाची घेतलेली आहे। तर ही घेतली आहे 15 इंच। तर 15 इंचची जी चेन घेतलेली आहे त्याला मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि उलट्या ठेवल्यानंतर की त्याला हे बघा मी उलटी ठेवली आहे आणि त्याला अशी मी शिलाई मारणार आहे उलटी ठेवून। तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर अशा पद्धतीने तुम्हाला अशाच पूर्ण स्क्रीनवर अशी कापडावर आपल्याला अशी उलटी ठेवून शिलाई मारायची आहे। तर तुम्ही बघू शकतात की अशी मी शिलाई केली आहे आणि त्याला अशी व्यवस्थितपणे पकडून इथे टॉप टिच द्यायचं आहे, म्हणजे दाब शिलाई द्यायची आहे। तर हे बघा अशी दाब शिलाई तुम्ही द्यायची आहे। तर हे बघा मी दाब शिलाई दिलेली आहे व्यवस्थितपणे। आणि आता काय करायचं आहे, जी दाब शिलाई अशी आपण दिलेली आहे तर सेम ही अशी चेन दुसऱ्याही साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर मी अशी व्यवस्थितपणे याला जॉईन करून घेते। नाहीतर काय करायचं आहे, ज्यांना जमत असेल तर त्याने अशी डायरेक्ट शिलाई चेन काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे जी दुसरी साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे। उलटी ठेवल्यानंतर इथे आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि व्यवस्थितपणे अशी शिलाई देत आहे। तर हे बघा आपली शिलाई देऊन झालेली आहे आणि शिलाई दिल्यानंतर अशी व्यवस्थितपणे अशी धरायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला टॉप टिच द्यायचं आहे। तर व्यवस्थितपणे करून घ्या, कारण की इथे आपण गव्हाच्या गोणीचा वापर केलेला असतो। तर आपलं हे जे कापड आहे ते फुगून जातं, त्याच्यामुळे व्यवस्थित करून त्याला दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे टॉप टिच द्यायचं आहे। तर हे बघा आपलं किती सुंदर हे असं कापड झालेलं आहे, मजबूत। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी रनर ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे असं उलटं करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की चेन ओपन नाही झाली पाहिजे, मग शिलाई द्यायच्या टायमाला थोडा त्रास होतो, म्हणजे शिलाई व्यवस्थित बसत नाही। तर आपल्याला चेन व्यवस्थितपणे ओपन न करता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे उलटी बाजू घ्यायची आहे। तर हे बघा चेन आपली कशी अजून ओपन बी नाही झाली आणि व्यवस्थितपणे झालेली आहे। तर मी काय केलं, ही जे साईडला जे थोडंसं उरलेलं होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि कट केल्यानंतर याला फक्त मी घडी घालणार आहे, डबल अशी घडी। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात की अशी पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे। तुम्ही 1-1 इंचाचं बी माप घेऊ शकतात, पण मला हे सोपं वाटलं म्हणून मी अशाच पद्धतीने अशी घडी घातलेली आहे। तर हे बघा अशी घडी घालायची आहे आपल्याला आणि घडी घातल्यानंतर ही जी वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे, तुम्ही बघू शकतात। आणि असं केल्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर मी डबल शिलाई देत आहे, कारण की गव्हाच्या गोणीचा वापर करेल असल्यामुळे ती शिलाई उस्तरून जाते, त्याच्यामुळे आपण डबल शिलाई द्यायची आहे। तर हे बघा मी या ठिकाणी सुद्धा शिलाई मारलेली आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मग शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपण जे बनवतोय ना वस्तू ठेवण्यासाठी ते अतिशय सुंदर असं दिसणार आहे। तर हे बघा मी एक पिशवीचा जो तुकडा होता तो घेतलेला आहे आणि ही जे साईडला जे ओपन होतं ना तिथे आपल्याला याला अस्तर म्हणून त्याचा वापर करायचा आहे, म्हणजे ते आपल्याला दिसणार नाही, शिलाई दिसणार नाही। तर हे बघा असं करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि हे जी आपली शिलाईची जी बाजू आहे तिथे अशी कवर लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली जी शिलाईची जी बाजू आहे ती कोणालाही दिसणार नाही आणि पिशवीचं म्हणजे पॉकेटचा जो आकार आहे तो व्यवस्थितपणे राहतो। तर हे बघा मी दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवते।
तर हे बघा मी अशी शिलाई दिलेली आहे आणि इथे तुम्ही कोणतेही कापड घेऊ शकतात. माझ्याकडे शॉपिंग बॅगच्या पिशव्या खूप पडलेले होते, मी त्याचाच वापर करत आहे. तर अशी आपल्याला व्यवस्थितपणे धरून घ्यायचं आहे आणि अशी ही शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही वाटल्यास ती इस्त्री देव करून शिलाई देऊ शकतात, मी डायरेक्ट शिलाई देत आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई झालेली आहे. मी तुम्हाला आता ही ओपन करून दाखवते. ही ज्याला आपण कट बी दिलं नाही आणि काही केलं नाही, न कट देता नाही काही करता इतकं सुंदर हे आपलं ऑर्डिनरी सेट तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात एक छोट्याशा कापडापासून आपण सुंदरशी अशी पिशवी तयार केलेली आहे. सॉरी पॉकेट बनवलेलं आहे. तर तुम्ही या पॉकेटमध्ये तुमचं मेडिकलचं सामान, गोळ्या औषधं, या मेकअपचं सामान तुम्ही काहीही ठेवू शकतात. एक छोट्याशा कापडापासून आपण अतिशय सुंदरशी अशी वस्तू केलेली आहे. तर मी आज हे मी बनवलं होतं की माझ्या बांगड्या ठेवण्यासाठी. तर हे बघा, तर मी ही बांगड्या ठेवत आहे कारण की इकडे तिकडे पर्समध्ये असतात त्या फुटून जातात. तो त्यापेक्षा एका ठिकाणी एका पॉकेटमध्ये व्यवस्थितपणे बसतात आणि खरंच दिसायला बी सुंदर आहे पॉकेट आणि जास्त काही आपली पर्समध्ये जागा बी धरणार नाही. छोटंसं पॉकेट आहे, तिथे तुम्ही अतिशय सुंदरचं सामान, मेकअपचं सामान काहीही ठेवू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा. आणि हे वेस्ट कपड्यापासून आपण अतिशय सुंदरचं असं सामान ठेवण्यासाठी बनवलेलं आहे. तर हाय मैत्रिणींनो, हे बघा मी तुम्हाला दाखवते. तर किती सुंदर हे आपलं पॉकेट बनवलेलं होतं आणि इतकं सुंदर मला इतकं आवडलं की मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.